आणि रोहित पवार यांनी पुण्यामध्ये सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली। अजित पवार यांच्या तीनही घराबाहेर संशयास्पद पूजा का झाल्या? बारामतीच्या छोट्या नेत्याच्या सहभागाने पूजा झाल्या। खरातच्या खात्यामध्ये 26, 27 आणि 28 जानेवारीला उलाढाल का वाढली? अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांचे खरातशी संबंध आहेत। बारामतीचा छोटा नेता खरातच्या संपर्कात आहे। पोलिसांची कृती दिसत नाही, विश्वास कसा बसणार? पीके सिंगच्या खात्यात 3 दिवसात 145 कोटी आले। यावरून रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली। VSR ला जानेवारी 2026 दादांचा ऍक्सिडेंट 28 ला झाला। त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSR ला त्यांच्या अकाउंटला दिले। त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी। 28 जानेवारी म्हणजे अजित दादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता, तेव्हा या वीके सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले, 9 कोटी। त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले म्हणजे दुसऱ्या दिवशी। म्हणजे एका बाजूला पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना, ट्रेडरला, आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी पैसे नाहीत, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुम्ही 145 कोटी रुपये हे VSR ला देता, जेव्हा ती कंपनी ही आता ऑब्जेक्शन मध्ये त्या ठिकाणी आहे। आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि ह्या सगळ्या पूजा हे काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय। मग खराताच्या अकाउंट मध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन सीआयडीने करावं असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे। आता दादांच्याच पक्षाचा असू शकतो असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं, अजून नाव कळलं नाही, पण त्या बाबतीतलं नाव आम्ही काढायला बघितलेलं आहे। आम्ही फोटो सुद्धा बघतोय, काही अजितदादांच्या मोठ्या नेत्यांच्या करंगड्या कापल्या होत्या, अंगठे कापले होते, अजून छोट्या नेत्याचं कोणाचं काय कापलं होतं का म्हणजे जे दिसेल असं म्हणजे अंगठा वगैरे, हे आम्ही थोडं त्या ठिकाणी शोधतोय। ते फोटो आमच्यापर्यंत आल्यानंतर मग आम्ही लिंक लावण्याचा प्रयत्न तिथं करू। हे बघा, आमचं एवढंच मत आहे, आमचा नेता गेलाय, नेता गेल्यामुळे आम्ही भावनिक झालेलो आहे आणि आम्ही कोणालाही सोडणार नाही आणि आम्ही फक्त भाषण करण्यासाठी हे बोलत नाही।